नमस्कार. जन अदालत संस्था पुणे यांच्या वतीनं JMFC विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या लेक्चर सिरीज मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजच्या लेक्चरसाठी आपल्याला माननीय ॲडव्होकेट युवराज नरवणकर सर लाभलेले आहेत. तर सरांचा परिचय करून देण्यासाठी म्हणून मी ॲडव्होकेट नेहा दिघे मॅडमना विनंती करतोय की सरांचा परिचय करून द्यावा व त्यानंतर आजच्या लेक्चरला सुरुवात करावी. नेहा मॅडम. नमस्कार, मी ॲडव्होकेट नेहा दिघे, जन अदालत संस्था पुणे यांच्या मार्फत JMFC 2026 ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेल्या ऑनलाईन लेक्चर सिरीज मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत करते. आजच्या लेक्चरसाठी ॲडव्होकेट युवराज नरवणकर सर हे वक्ते म्हणून आपल्याला लाभले आहेत. सर, मी जन अदालत मार्फत आपले मनपूर्वक स्वागत करते आणि सरांचा इथे मी थोडक्यात परिचय करून देते. ॲडव्होकेट नरवणकर सर हे बॉम्बे हायकोर्ट व सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे यशस्वीपणे वकिली करणारे प्रख्यात विधिज्ञ आहेत. सरांनी LLB मध्ये गोल्ड मेडल मिळवून शैक्षणिक क्षेत्रात विशेष प्रावीण्य संपादन केलेले आहे. त्यांनी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इन कोर्टरूम लॉयर्स मॅन्युअल हे कायदेविषयक पुस्तक लिहिलेले आहे. बेस्ट सेलर कायदेविषयक पुस्तकांमध्ये या पुस्तकाचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील त्यांची कारकीर्द सांगायची झाली तर ते नॅशनल आर्बिट्रेटर तसेच चार्टर्ड इन्स्टिट्यूट ऑफ आर्बिट्रेशन लंडन या प्रतिष्ठित संस्थेची फेलोशिप मिळवणाऱ्या सर्वात तरुण भारतीयांपैकी एक आहे. फोर्ब्सच्या 2021 मधील भारतातील टॉप 100 इंडिपेंडंट लॉयर्सच्या यादीत त्यांची निवड झाली आहे. कॉन्स्टिट्यूशन, आर्बिट्रेशन, एज्युकेशन, ट्रस्ट अँड लेबर लॉ तसेच सिव्हिल, क्रिमिनल कायद्यांमध्ये सरांचे 32हून अधिक प्रसिद्ध न्यायनिर्णय नोंदले गेले आहेत. ILS लॉ कॉलेज, नॅशनल लॉ कॉलेजेस, विविध बार काउन्सिल्स मध्ये देशभरात आजवर 215हून अधिक ठिकाणी सरांनी लेक्चर्स दिलेले आहेत. असे विद्वान, अभ्यासू व प्रेरणादायी व्यक्तिमत्व आज आपल्याला इथे वक्ते म्हणून लाभलेले आहेत. सर, मी पुन्हा एकदा आपले स्वागत करते आणि आपण लेक्चर सुरू करावे ही विनंती करते. थँक्यू. थँक्यू सो मच मॅम. माझा आवाज नीट येतो? येस सर. हो सर, येतोय. आणि इफ देर इज एनी कुठलाही काही शंका असेल तर आपण शेवटी सेशनच्या क्वेश्चन अँड आन्सर सेशन करूया. व्हॉट लँग्वेज यू वॉन्ट मी टू टॉक? मराठी, इंग्लिश, काय कम्फर्टेबल असेल सगळ्यांना? बोथ लँग्वेजेस. बोथ सर. बोथ आर फाईन. दोन्हीचं थोडंसं मिक्सर रिॲक्शन चालेल? ठीक. का फक्त मराठी हवंय? दोन्ही लँग्वेज तुम्ही कंबाईन दिलात तरी चालेल. Because you teach very nice, so it's okay. English or Marathi. Effect of that examples. सो कुणाला काही शंका असेल, यू प्लीज नोट इट डाऊन. ऍट द एंड आय विल आन्सर ऑलमोस्ट ऑल द क्वेरीज. विषयाची सुरुवात मी यातनं करेन की एव्हरी डे वी आर नाउ कमिंग अक्रॉस विथ व्हरायटी ऑफ एव्हिडन्सेस, मेड बी व्हॉट्सॲप, मेड बी फेसबुक, मेड बी मोबाईल मेसेजेस, CDR, काही असेल. काय होतंय की आपल्याला थोडंसं अनफॉर्च्युनेटली वी हॅव बीन इन अन हॅबिट ऑफ लुकिंग ॲट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स इन अ डिफरंट वे. वी हॅव बीन इन अ लिटिल ज्याला आपण म्हणतो एक प्रिज्युडिस किंवा एक थोडासा डिफरंट अप्रोच वी हॅव टुवर्ड्स इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स विच हॅज कॉज्ड लिटिल प्रॉब्लेम. आज आजच्या लेक्चरचा आपल्या उद्दिष्ट हे असेल की हा जो आपला थोडा सायकोलॉजिकल ब्लॉक आहे टुवर्ड्स दिस इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स तो आपल्याला काढून टाकायचा आहे. अँड व्हाईल डुईंग दॅट we have to be also very cautious that we are not having a very casual approach towards electronic evidence. कारण काय होतं, एखादा डॉक्युमेंट, you all are going to be the potential judges and decision makers. तुमच्या समोर जेव्हा एखादा डॉक्युमेंट येतो तेव्हा एखादं पत्र त्याच्यामध्ये लेखापडी वेगळी झाली असेल, इफ देर इज अ हँड रायटिंग, देर इज अ डिफरन्स इन द हँड रायटिंग, इंटरपोलेशन्स यू कॅन इझिली मेक आउट or an expert can make out. But if the document before you is let's assume that if there is a photo of me standing with Mr. Modi as a prime minister, then it's very difficult for you to even analyze for a layman to whether it's an AI generated image, it's a regular image. If suppose ha photo hai, मी म्हटलेला mark करा हा original, this is the first copy of my photo, please mark it's a primary evidence, my photo with Mr. Modi. On what grounds you are going to say no? It's a documentary evidence.
Okay, chalo certificate, I'll give you a certificate. This is a certificate. Now are you going to mark that into evidence to show that on that day I was in New Delhi along with the PM? Let's say plea of alibi आपल्याला माहिती आहे. So you are going to encounter n number of situations in your life where you have to really take a call की ह्याला मी डॉक्युमेंटरी एव्हिडन्स म्हणून सरधोपट ट्रीटमेंट देऊ का इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून त्याला अशा लेवलला नेऊया की जिथं it becomes unimpeachable also. So the both extremes are wrong, and today's lecture is meant to is meant to be a practical solution to several problems you are going to encounter as a judicial authority or even during your practice of law. अगदी उदाहरण मी तुम्हाला अजून एक दे. काय होतं, जोपर्यंत प्रश्न पडणार नाहीत तोपर्यंत उत्तरं मिळणार नाहीत. आपण प्रश्न आधी शोधूया आणि मग त्याच्या उत्तरं आपण सगळे मिळून शोधू. सपोज तुमच्या समोर एखादा ईमेल याची प्रिंट कोर्टामध्ये एक डॉक्युमेंट म्हणून त्यांनी हजर केली आणि म्हटले याला साहेब निशाणी द्या, याला एक्झिबिट द्या, ऑर्डर 13 खाली याला एक्झिबिट द्या. बरं, तुम्ही म्हणाल याचं ओरिजिनल ईमेल कुठे आहे? नाही साहेब, हा अगदी माझ्या वडिलांच्या ईमेल अकाउंट मधला जुना ईमेल आहे. आता ते ईमेल पण आम्ही ऑपरेट करत नाही, ते अकाउंट सुद्धा नाहीये, तेही डिलीट झालंय. हा फक्त प्रिंट माझ्याकडं माझ्या जुन्या फाईलमध्ये मला सापडला, याला कृपया निशाणी द्या. वाटल्यास मी सेकंडरी एव्हिडन्स ऍप्लिकेशन करतो, पण याला एक्झिबिट द्या. तुमच्या समोर प्रॉब्लेम आता असा आहे की याला मी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स म्हणून ट्रीट करू का? कारण सेक्शन 63 आणि जुना 65B नुसार एनी इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स प्रिंटेड ऑन अ पेपर इज ऑल्सो अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. त्यामुळे केवळ तो पेपरमध्ये आहे म्हणून मी त्याला डॉक्युमेंटरी नाही म्हणू शकत. त्याला मी प्रायमरी एव्हिडन्स ओल्ड 62 नुसार नाही म्हणू शकत. इट इज स्टील अन इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड दो इट इज प्रिंटेड ऑन अ पेपर बिकॉज इट्स ओरिजिन हॅज बीन डिजिटल. मग अशा वेळी मी 65B ड्रिल फॉलो करू का, 63चं करू? अच्छा, नवीन सेक्शन BACच्या 63चं करू का? तसं असेल तर मग इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स सर्टिफिकेट लागेल. बरं, सर्टिफिकेट देणारा म्हणेल मी कसं देऊ? हे डिव्हाइस माझ्या वडिलांचं होतं, ईमेल अकाउंट वडिलांचं होतं, मी सर्टिफिकेट नाही देऊ शकत, ओरिजिनल आज नाहीये. त्यामुळे अशा अनेक गोष्टींचं तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये उत्तर शोधावी लागणार आहे. Every order of yours is going to be judicially tested in the High Court. So today is going to be an attempt to find the answer to all these questions. So let us begin. Let us begin with something very basic. The Indian Evidence Act of 1872 was holding the field for more than a century. Today we are now in the age of भारतीय साक्ष अधिनियम of 2023. मग यामध्ये काय बदललं? तर यामध्ये मी नेहमी म्हणतो माझ्या लेक्चर्स मध्ये की 80-90% चेंज इज इन द डोमेन ऑफ इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. बाकी फार बदल मला आढळला नाही आहे. देर इज अ सबस्टॅन्शियल अँड minor changes in terms of the quality, not the quantity. But 80% of the changes, if you ask me, have been in the domain of electronic evidence. आणि अगदी म्हणजे तुम्ही बघायला गेलात तर तुम्ही बेसिक बघा, म्हणजे आपला इंडियन एव्हिडन्स ऍक्टचे चॅप्टर्स होते आणि तो चॅप्टर्स हॅव रिमेन अनचेंज्ड. म्हणजे रिलेव्हन्सीचा चॅप्टर होता, नंतर आपला एक फॅक्ट्स विच पहिला प्रिलिमिनरीचा चॅप्टर होता, नंतर रिलेव्हन्सीचा चॅप्टर होता, मग फॅक्ट्स विच डिड नॉट बी प्रूव्हचा चॅप्टर होता. Then there is an oral evidence chapter number 5. Then there is a documentary evidence, oral evidence chapter number 4, documentary evidence chapter number 5. तुम्ही जर हे चॅप्टर्स पर्यंत आलात तर तुम्हाला दिसेल की देर हॅज बीन नो चेंज एक्सेप्ट वन चेंज विच इज इन दिस चॅप्टर नंबर 5, विच इज द डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. आणि एक चेंज झाला तो प्रिलिमिनरीज मध्ये झाला, तो म्हणजे सेक्शन 2 मध्ये झाला. इफ यू लुक ॲट द ओल्ड सेक्शन 2 or rather the definition section, you will find the word document did not explicitly include the electronic record. Now today the Bharatiya Saksha Adhiniyam says that yes, the word document explicitly includes the electronic record. So the first change comes in section 2 subsection D, which is the documentary, the definition of documentary evidence. Then the next change that has come is in section 2E, which is the definition of the term evidence. So if you look at that definition, again the word evidence has been defined, and now that explicitly includes oral and documentary evidence and electronic record. म्हणजे मी समजा एखादी साक्ष ही VC वर न देत असेल तर पूर्वी माझ्या मौखिक पुराव्यामध्ये म्हणजे ओरल एव्हिडन्स मध्ये त्याचा उल्लेख केला नव्हता जुन्या इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये, परंतु आता जर तुम्ही पाहिलं तो स्पेसिफिक उल्लेख तुम्हाला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये भारतीय साक्ष अधिनियम मध्ये स्पेसिफिकली जाणवेल. तो फक्त दॅट हॅज कम फॉर द फर्स्ट टाइम इन द भारतीय साक्ष अधिनियम. सो प्लीज बी माइंडफुल ऑफ दॅट. Then another definition which has really been of some importance is section 2 subsection 2. That tells me की समजा एखादी डेफिनेशन तुम्हाला या ऍक्ट मध्ये दिसली नाही तर तुम्ही ती इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट मध्ये ती डेफिनेशन घेऊ शकता. प्लीज इम्पॉर्टंट, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण फॉर एक्झाम्पल डेटा या शब्दाची डेफिनेशन तुम्हाला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये दिसणार नाही. व्हॉट इज डेटा?
So Bharatiya Sakshi Adhiniyam tells me कि समजा if you do not find any definition in my book, please refer to Indian Evidence Information Technology Act of 2000 and you will find that definition there. Please note this is section 2 subsection 2 cross refers to Information Technology Act. Again, this was not in the Indian Evidence Act. Now let us come to something which has really changed, and that is section 39 of भारतीय साक्ष अधिनियम, जो पूर्वीचा आपला सेक्शन 45 होता. सेक्शन 45 काय होता, तर तो एक्सपर्ट एव्हिडन्स बद्दल होता जुना, जर तुम्हाला आठवत असेल तर, की समजा इफ द कोर्ट हॅज टू फॉर्म अन ओपिनियन ऑन द हँड रायटिंग ऑफ अ पर्सन, ऑन अ पॉइंट ऑफ अ सायन्स, ऑन द पॉइंट ऑफ अ फॉरेन लॉ, ऑन द पॉइंट ऑफ सिग्नेचर, द कोर्ट कॅन एक्झामिन द एक्सपर्ट अँड हिज एव्हिडन्स विल बी रिलेव्हंट. हा होता आपला जुना सेक्शन 45 एक्सपर्ट टेस्टिमनीज. आता हा सेक्शन झाला 39 आणि त्याच्यामध्ये 2 सबसेक्शन झाले, 39(1), 39(2). आता काय होणार आहे नंतर आपण बघू काही वेळानं, की नवीन जो ऍक्ट आलाय त्याच्यामध्ये सेक्शन 63 मध्ये ना एक सर्टिफिकेट आहे जे पूर्वी 65 होतं, आणि त्याच्यामध्ये ते एक्सपर्ट्स टेस्टिमनी कंपल्सरी केली की तुम्हाला जर एखादा एव्हिडन्स कोर्टामध्ये द्यायचा असेल तर तुम्हाला एक्सपर्टचं सर्टिफिकेशन आवश्यक आहे. तर प्रश्न असा उद्भवला की हा एक्सपर्ट कोण, आणि ह्या एक्सपर्टच्या डेफिनेशन मध्ये कोर्टानं थोडंसं कोर्ट इंटरप्रिटेड दॅट डेफिनेशन इन द जजमेंट ऑफ पुणे बार असोसिएशन, द रिसेंट जजमेंट ऑफ द चीफ जस्टिस, ज्याच्यामध्ये कोर्ट हॅज सेड दॅट दिस एक्सपर्ट ऑफ सेक्शन 63 इज नो वन बट अन एक्सपर्ट अंडर सेक्शन 39(1). म्हणजे कोण तर एनी पर्सन हु इज एक्सपर्ट इन द फील्ड ऑफ अ कॉम्प्युटर और IT इज अन एक्सपर्ट, एनी पर्सन हु नोज अ गुड डील अबाउट इट. म्हणजे काय, तर माझा एखादा मित्र जो IT करतोय, ज्याला काहीतरी माहिती आहे, ज्यानं कॉम्प्युटरचा डिप्लोमा केलाय, अगदी आपण असं धरू, तोही एक्सपर्ट आहे. त्याला कुठलं डिजिटल सर्टिफिकेशन, फॉरेन्सिक सर्टिफिकेशन याची आवश्यकता नाही. बिकॉज प्लीज अंडरस्टँड, दोज ऑफ यू हु हॅव अ बेअर ऍक्ट हँडी, 39 इज डिवायडेड इन 2 पार्ट्स, 39(1) and 39(2). 39(2) talks of in electronic record. So please just note if you want to note those sections. Section 39 is very important कारण ह्याच्यावरनं बऱ्याचसा म्हणजे होम मिनिस्ट्री हॅड टू फायनली कम आउट विथ SOP की नक्की हा एक्सपर्ट कोण. सो जस्ट लुक ॲट सेक्शन 39(2). दॅट टॉक्स ऑफ the in any proceedings, if the court has to form an opinion, then the evidence of the examiner of electronic record under section 79(A) of IT Act shall be relevant. प्लीज अंडरस्टँड. म्हणजे वाटताना असं वाटू शकतं की अरे नाही, ह्याच्यामध्ये 39(2) लागू होईल, 63 सर्टिफिकेटचा जो एक्सपर्ट आहे तो. आय टेल यू वाय. सी इन 39(2) इट इज ओनली अबाउट इफ द कोर्ट हॅज टू फॉर्म अन ओपिनियन अबाउट द मॅटर. जर कोर्टाला एखाद्या मॅटरमध्ये समजा ओपिनियन रिलेव्हंट वाटत असेल की मला एक्झामिनरचं ओपिनियन घ्यायचं आहे का, तर कोर्ट कॅन ऑब्व्हियसली रेफर टू इट अंडर सेक्शन 79(A). पण जेव्हा तुम्ही पार्टी म्हणून एखादा एव्हिडन्स देऊ पाहताय की मला पार्टी म्हणून एखादं व्हॉट्सअप हजर करायचं आहे, एक ईमेल हजर करायचा आहे, अशा वेळी 39(2) इज नॉट इम्पॉर्टंट. देन व्हॉट कम्स इज 39(1). आणि दॅट एक्सपर्ट कॅन बी एनी एक्सपर्ट. याचं कारण सांगतो. पूर्वी इट वॉज जस्ट अबाउट, इफ आय रिमेंबर इट करेक्टली, इट वॉज अबाउट फॉरेन, इट वॉज अबाउट लॉ, अबाउट सायन्स और आर्ट. पण आता काय झालंय, 39(1) मध्ये अजून एक शब्द ऍड झालाय, ऑर एनी अदर फील्ड. म्हणजे ह्या व्यतिरिक्त पण एखादा फील्ड असेल ज्यामधला एक्सपर्ट तुम्हाला आणायचा असेल, तर तुम्ही you can bring and examine that expert, which can include an IT expert. So please remember and mind this. Either you are a judge or a lawyer, that जर मला सर्टिफिकेट द्यायचं असेल तर मला कोणताही IT एक्सपर्ट ज्याला ह्या विषयातली जाण आहे तो मी आणला तरी चालतो. मला 79(A) मधल्या ज्या लॅबोरेटरीज असतात, आपल्या फॉरेन्सिक लॅबोरेटरीज किंवा स्पेशलाइज्ड गव्हर्नमेंट लॅब्स असतात, ह्यांची मला गरज नाही. प्लीज माइंड दिस. बट also maybe little off track, but also note always section 329 of BNSS. BNSS मधला हा जो सेक्शन आहे तो आपल्याला गव्हर्नमेंट सायंटिफिक जे लॅब्स असतात त्यांची एव्हिडन्स आर डायरेक्टली ऍडमिसिबल इन द कोर्ट ऑफ लॉ. समजा एखादा प्रोसिक्युशन असेल आणि त्याला समजा 329 खाली त्याने समजा एखादा एव्हिडन्स कोर्टापुढे आणला, दॅट इज ऍब्सोल्युटली परमिसिबल. 329 that evidence has to be straight away marked into exhibit. That is section 329. पण please do not confuse between 329. It's a report of a notified laboratory that's directly admissible unless it is disputed. But 39(1) read with section 63 is a private forensic investigator
you don't need to have a government notified lab for that. And that's what the Supreme Court has also now clarified in the judgment of Pune Bar Association. So this was a small clarification about section 39. Now let's go to something which I said is the heart and soul of the electronic evidence or the changes which have been brought. And that is section 57, our old section 62. Please have a look at that section. Old section 57 or 62 told me about primary evidence. What do you mean by primary evidence? Primary evidence सोपा होता. A document itself produced for the inspection of the court is a primary evidence. पण ह्याच्यामध्ये काही कॅटेगरीज ऍड केल्या गेल्या. इफ यू लुक ॲट द डेफिनेशनल चेंज इन BSA, certain categories have been added and the explanations have now been 7 explanations. So explanation number 3, 4, 5, 6, 7, of which 3 were already there, 4, 5, 6, 7 have been brought in. तर ह्या एक्सप्लेनेशन्स वर आपण फार देर इज नो पॉइंट डिस्कसिंग दिस. आय टेल यू वाय. काय होतं की ह्या एक्सप्लेनेशन्सनं काय केलं, या एक्सप्लेनेशन्सनं असं सांगितलं आम्हाला. For example, let's take an example. Let's take explanation number 5. What does it say? It says that if any electronic record is produced from a proper custody, it's a primary evidence. For example, मी नेहमी हा उदाहरण देतो की समजा हा मोबाईल असा कुठेतरी एका ठिकाणी पडलाय, त्याचा ओनर लाईक मी आय एम नॉट अराउंड, that mobile is just lying at the spot of the offense. पोलिसांनी तो हस्तगत केला आणि तो फॉरेन्सिकला पाठवला. आता बघायला गेलं तर आय एम द कस्टोडियन ऑफ दिस मोबाईल. आयो इज नॉट द कस्टोडियन ऑफ द मोबाईल. त्यामुळे हा मोबाईल आयोच्या हातामध्ये इज अ प्रॉपर कस्टडियन. Now, what is a custodian? Section 81 proviso tells me what is a proper custodian. It says that any custody is said to be a proper custody if the source is legitimate or the probable source. म्हणजे एखादी and it should be with the person that law requires it to be. म्हणजे एखादी गोष्ट कायद्यानं माझ्याकडे असणं अभिप्रेत असेल आणि ती माझ्याकडेच सापडली तर आपण त्याला प्रॉपर कस्टडी म्हणतो. और इफ द कस्टडी इज लेजिटिमेट और प्रोबॅबल, या 3 सिच्युएशन आम्ही त्याला प्रॉपर कस्टडी म्हणतो. आता परत आपल्या उदाहरणाकडे येऊया. या आयोच्या हातामध्ये हा मोबाईल, द लॉ डज नॉट रिक्वायर माय मोबाईल टू बी विथ हिम. सो पहिली कॅटेगरी बाहेर गेली. ही इज नॉट अ प्रॉपर कस्टडियन. पण इज ही अ लेजिटिमेट कस्टडियन? Maybe because the officially appointed IO who has seized that device, so it's a legitimate. So he falls in the proviso to section 81. आता गंमत बघा, समजा तोच डिव्हाइस एका दुसऱ्या कुठल्या तरी पोलीस ऑफिसरनं घेतला, ज्याचा त्याच्या गुन्ह्याशी काही संबंध नाहीये, हु इज नॉट द इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर, आणि त्यांना तो कोर्टात हजर केला. तर अंडर द एक्सप्लेनेशन नंबर 5 टू सेक्शन 57, द सेम डिव्हाइस इज चेंजिंग इट्स कलर्स. म्हणजे इन द हँड्स ऑफ द आयो और इन द हँड्स ऑफ मी ऍज अ ओनर, दिस इज अ प्रायमरी एव्हिडन्स. बिकॉज व्हॉट एक्सप्लेनेशन नंबर 5 टेल्स मी, इफ इट इज कमिंग फ्रॉम अ प्रॉपर कस्टडी, इट्स अ प्रायमरी एव्हिडन्स. But what if it is not coming from a proper custody? It means it is not a primary evidence. So, म्हणजे तो दुसऱ्या कुठल्या तरी पोलीस ऑफिसरनं कोर्टात दिला तर तो प्रायमरी एव्हिडन्स नाही. तर प्रॉब्लेम काय झालाय समजून घ्या. अँड वी आर गोइंग टू बी द वन्स हु आर गोइंग टू बी अंडर दिस रेजिम. आपल्याला सगळ्या गोष्टीच्या सगळ्या बाजू माहिती हव्यात म्हणून मी हे सांगतोय. लॉचं कसं थोडंसं चुकलं बघा, की गरज नसताना आपण 2 कॅटेगरीज क्रिएट केली. समजा माझ्याकडे हा डॉक्युमेंट आहे, हा डॉक्युमेंट सेल्डेड आहे, खरेदी खत आहे. एक तर हा प्रायमरी आहे किंवा हा प्रायमरी नाही. जर हा शिक्का ओरिजिनल असा लाल किंवा नोटरीचा शिक्का असेल अगदी किंवा रजिस्टर्ड डॉक्युमेंट असेल तर आम्हाला मी प्रायमरी म्हणून आणि कोर्टात देतो. हे नाही मॅटर करणार की नरवणकर ते डॉक्युमेंट देत आहेत का, एखादे मिस्टर पाटील देत आहेत का, मिस्टर जोशी देत आहेत. द ओरिजिनल विल रिमेन टू बी द प्रायमरी एव्हिडन्स इन द हँड्स ऑफ एनी पर्सन ऑन द अर्थ. सो द नेचर ऑफ अ डॉक्युमेंट इज इम्पॉर्टंट, नॉट द नेचर ऑफ अ कस्टोडियन फॉर टू कॉल अ डॉक्युमेंट एज अ प्रायमरी एव्हिडन्स. पण या एक्सप्लेनेशन मुळे काय घोळ झाला, आपण डॉक्युमेंटला बाजूला ठेवलं आणि कोण ती व्यक्ती कोण आणतंय याला इम्पॉर्टन्स दिलं. सो द नेचर ऑफ अ डॉक्युमेंट डिफर्ड फ्रॉम अ प्रायमरी एव्हिडन्स इन माय हँड टू नॉन प्रायमरी इन द हँड्स ऑफ समवन एल्स. सो दिस इज अ बेसिक प्रॉब्लेम. मग मी का म्हटलं बरं, फॉर एक्झाम्पल इफ यू वॉन्ट मी टू क्विकली रन थ्रू एक्सप्लेनेशन नंबर 4 म्हणतं, इफ any electronic record is created and stored sequentially or simultaneously, then each of the copy is a primary evidence. म्हणजे समजा माझ्या मोबाईलवर मी हे रेकॉर्ड करतोय आता लेक्चर आणि याच्या कॉपीज माझ्या ऍपलच्या त्या ड्राईव्हवर पण चालल्या आहेत. सायमल्टेनियसली अँड सिक्वेन्शियली देयर इज अ कॉपी बिंग मेड. केवळ माझ्या मोबाईलच्याच डिव्हाइस मधलं हेच फक्त ओरिजिनल नाही, तर माझ्या आय ड्राईव्हवरचं सुद्धा रेकॉर्ड प्रायमरी एव्हिडन्स आहे. इज व्हॉट एक्सप्लेनेशन नंबर 4 टेल्स मी. 5 मी म्हटल्याप्रमाणे इज अबाउट कस्टडी. 6 इज सेम, इफ द व्हिडिओ रेकॉर्डिंग इज डन
सायमल्टेनियसली डन, देन इच ऑफ द व्हिडिओ रेकॉर्डिंग इज अ प्रायमरी एव्हिडन्स. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी समजा याच्या व्हिडिओ रेकॉर्डिंग करतोय आणि याच वेळी हे बाकीच्या डिव्हाइसवर समजा रिले होतोय. इच ऑफ द डिव्हाइस हॅज अ प्रायमरी एव्हिडन्स. एक्सप्लेनेशन नंबर 7 इज एनी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड ऑटोमॅटिकली स्टोअर्ड इज अ प्रायमरी एव्हिडन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी नेहमी उदाहरण देतो की समजा मी काम करताना वर्ड फाईलवर पिटिशन ड्राफ्ट करतोय आणि ती अचानक बंद झाली, तर कॉम्प्युटर मला काय विचारतो मी जेव्हा लॅपटॉप ओपन करतो, की हा तुम्हाला डॉक्युमेंट सेव्ह करायचा होता का? What does it mean? That document was saved temporarily, automatically on the computer without you saving it. Now the explanation number 7 tells me even this temporary copy is a primary evidence. आता मी का म्हटलं हे एक्सप्लेनेशन फारसे इम्पॉर्टंट तुम्हाला प्रॅक्टिकल लाईफ मध्ये नाहीये, त्याचं कारण सांगतो. मुळात प्रायमरीची कॉन्सेप्ट काय आपण समजून घेऊ. प्रायमरी प्रूफ, आणि हे आपल्या कलिग्सना मी ज्युनियर कलिग्ससाठी जास्त सांगेन. A primary evidence means a evidence that does not require any further proof for admissibility. Please understand. Evidence Act मध्ये वेगवेगळे स्ट्रक्चर्स आहेत, वेगवेगळे थर आहेत. The first layer is a layer of a relevancy, then layer of an admissibility, then a layer of a probative value, okay, and then the conclusion. What is relevancy? की मुळात हा evidence relevant आहे का, हा पहिला फिल्टर आहे. प्लीज अंडरस्टँड दिस. आय विल कम बॅक टू द टॉपिक. प्लीज अंडरस्टँड द बेसिक्स. रिलेव्हन्सीचा जो फिल्टर आहे, दॅट एव्हरी एव्हिडन्स वेदर इलेक्ट्रॉनिक, डॉक्युमेंटरी, ओरल, प्रायमरी, सेकंडरी हॅज टू गो थ्रू द फिल्टर ऑफ रिलेव्हन्सी. That's the first filter. Why I call it a first filter? I don't call it. BSA or Evidence Act calls it, because if you look at section 136 of the old Evidence Act or section 141 of the new BSA, it says that the judge shall admit an evidence into the record only if he finds it's relevant and not otherwise. Admissibility आधी काय येतो तर रिलेव्हन्सी येते. त्यामुळे रिलेव्हन्सीचा फिल्टर आधी त्या एव्हिडन्सला आधी आला पाहिजे की हा रिलेव्हंट काय. देन कम्स द फिल्टर ऑफ ऍडमिसिबिलिटी. प्रायमरी, सेकंडरी, इलेक्ट्रॉनिक वगैरे हे सगळं जे आहे ना, ते हे सेकंड फिल्टरशी निगडीत आहे. दीज आर द पार्ट्स ऑफ द सेकंड फिल्टर. म्हणजे काय की एखादा डॉक्युमेंट हा ऍडमिसिबल आहे का, रिलेव्हंट आहे पण ऍडमिसिबल आहे का. फॉर एक्झाम्पल मी माझ्या क्लायंटला लिहिलं पत्र, रिलेव्हंट ऑब्व्हियसली मी आय वोंट राईट इररिलेव्हंट लेटर्स टू माय क्लायंट. But is it admissible? No, it's a privileged communication. So relevant but inadmissible. Correct? Or suppose if I write a letter randomly to some X person, maybe relevant, maybe admissible, but is it relevant? It is not relevant to the case. Correct? So there are two categories: admissible but irrelevant, relevant but inadmissible. And third is very important. But please understand, admissibility only proves the existence of the document and its contents. हा कॉन्सेप्ट आपण खूपदा ऐकतो पण आपल्याला समजत नाही. हा समजून घ्या काय. समजा मी ह्या पत्रावर मी समजा हे माझं हँड रायटिंग आहे, मी हा डॉक्युमेंट एव्हिडन्स मध्ये दिला, याचा अर्थ, आणि मला समजा कोर्टाने एक्झामिन केलं, मला कोर्टामध्ये याला निशाणी पडली, हा ओरिजिनल डॉक्युमेंट मी ऍज इट इज कोर्टात दिला, याचा ऑथर मी आहे. जेव्हा मला एक्झामिन केलं जाईल त्यावेळी याला निशाणी पडेल. निशाणी पडली म्हणजे काय प्रूव्ह झालं की हा असा पांढरा कागद आहे पहिलं, त्याच्यावर निळ्या पेनाने लिहिलं आहे दुसरं, हे लिहिणं हे माझंच आहे नरवणकरांचं हे तिसरं. म्हणजे काय प्रूव्ह झालं, द एक्झिस्टन्स इज प्रूव्ड अँड कंटेंट्स आर प्रूव्ड. प्लीज मार्क दिस, ओनली कंटेंट्स आर प्रूव्ड. द व्हेरॅसिटी ऑफ द कंटेंट, मी याच्यावर जे काही खरडलंय ते खरंय का खोटं हे नाही प्रूव्ह झालं. सो एक्झिस्टन्स ऑफ द कॉन्टेंट्स आर प्रूव्ड, नॉट द व्हेरॅसिटी ऑफ द कंटेंट. द व्हेरॅसिटी ऑफ कंटेंट कशी प्रूव्ह करायला लागेल, कोरॉबरेटिव्ह एव्हिडन्स. म्हणजे त्याच्यावर लिहिलं असेल सूर्य पश्चिमेला उगवतो, मीच लिहिलंय हो, खरं डॉक्युमेंट आहे हो, पण लिहिलंय ते खरंय नाही खोटं आहे. सो आय हॅव टू ब्रिंग द सायंटिफिक एव्हिडन्स टू शो नो द सन रायझेस इन द ईस्ट. Then I disprove this document. Or if I have to prove it, I have to prove the sun actually rises in the west. त्यामुळे प्रूफ ऑफ कॉन्टेंट्स अँड प्रूफ ऑफ व्हेरॅसिटी ऑफ कंटेंट्स या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हे पर्टिक्युलरली ऑल माय ज्युनियर कलिग्स विल अंडरस्टँड दिस. मी एखाद्या डॉक्युमेंटला जेव्हा 65B सर्टिफिकेट देतो, 63चं देतो, तेव्हा मी फक्त त्याचा एक्झिस्टन्स प्रूव्ह करतोय, ऍडमिसिबिलिटी प्रूव्ह करतोय, रिलेव्हन्सी मला वेगळी प्रूव्ह करायची, आणि त्याच्या व्हेरॅसिटी म्हणजे त्यात लिहिलंय ते सत्य का असत्य हे देखील मला वेगळं प्रूव्ह करायचंय. प्लीज रिमेंबर दिस डिस्टिंक्शन्स थ्रू आउट युअर करिअर, आयदर एज अ लॉयर ऑर एज अ जज. आणि आय डोंट नीड टू बॉदर यू विथ दोज जजमेंट्स की एक्झिबिशन इज अन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऍक्ट, इट डझंट प्रूव्ह द कंटेंट्स. खूप जजमेंट वाटल्यास मी ऑर्गनायझर्स बरोबर आपल्या लेक्चर संपल्यानंतर आय विल गिव्ह यू अन एंटायर सायटेशन्स रिलेव्हंट टू इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स अँड डॉक्युमेंटरी एव्हिडन्स. यू डोंट नीड टू नाव बॉदर युअर सेल्फ विथ रायटिंग दॅट. तर
समजत हा. तर आता काय झालं सांगतो तुम्हाला. प्रायमरी, आपण लेट्स कम बॅक टू द डिस्कशन. प्रायमरी एव्हिडन्स मी याला म्हटलं, हा जर ह्याला लाल शिक्का असेल तर हा प्रायमरी झाला असता, बरोबर. आता काय झालं सांगतो की जर तुम्ही याला प्रायमरी म्हटलं तर लॉने याला स्पेशल काय राईट दिलाय. लॉने ह्याला स्पेशल असा एक अधिकार दिला या डॉक्युमेंटला की तुला बाबा कुठल्याही इतर इव्हिडन्सची गरज नाही, तू डायरेक्टली रेकॉर्डवर जाऊन तुला एक निशाण पडणार, बरोबर. असं असेल, आता बघा, असं असेल आणि जस्ट थिंक अबाउट इट. तर जेव्हा तुम्ही इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सला प्रायमरी इव्हिडन्स असं म्हणता, अशा वेळी तुम्हाला त्याला इतर कुठल्याही कुबड्या द्यायची गरज आहे का? आयडियली नाही. कारण प्रायमरी इव्हिडन्सचा अर्थच असा आहे जो सेल्फ सफिशियंट आहे. आय डोंट नीड एनी फर्दर प्रूफ, दॅट्स प्रायमरी. पण problem with BSA is that in section 57 it elevated the electronic record to primary evidence level, but still त्याला कुबड्या दिल्या सेक्शन 63च्या. आणि therefore section 61 is very important. 61 हा स्टॅच्यूट बुक मध्ये नव्हता. 61 असं मला सांगतो, notwithstanding anything contained, you shall not discriminate a digital evidence or nothing in this adhiniyam shall apply to deny the admissibility of an electronic record just because it is an electronic record, and it shall have the same admissibility and enforceability as any other document subject to section 63. म्हणजे काय, तर आता ह्यापुढे बीएसए आल्यानंतर मी हा मोबाईल आणि हा डॉक्युमेंट ह्याच्यामध्ये भेदभाव नाही करू शकत. हे दोन्ही सेमच आहेत, हे मला सेक्शन 61 सांगतो. प्रोव्हाइडेड, नाउ सी द कॅच, प्रोव्हाइडेड धिस कंप्लाइज विथ सेक्शन 63. म्हणजे मला सर्टिफिकेट आवश्यक आहे. मग काय उरलं, मग तुम्ही ह्या दोन्हीचं कम्पेअर, मग तुम्ही ह्या दोन्हीला इक्वल नाहीच केलं अल्टिमेटली. धिस डझंट रिक्वायर एनिथिंग, दिस इज सेल्फ सफिशियंट, धिस रिक्वायर्स, दिस इज स्टील हँडिकॅप. अँड देअरफॉर आय सेड की प्रायमरी इव्हिडन्स हा जो भाग आहे ना तो डोक्यातनं काढून टाका. काय होतं, आपण मग प्रश्न कसे यायला लागतात, प्रायमरी इव्हिडन्स आहे का, ओ मग आम्ही मोबाईलच कोर्टात दिला तर ओरिजिनल चालेल का, मग हा प्रायमरी झाला. नो, ऍब्सोल्युटली नो. अँड आय गिव्ह यू अ रिझन फॉर दिस. सेक्शन 63 जर तुम्ही सुरुवात पाहिली, 63 म्हणजे लक्षात ठेवा, जुना 65 कॅपिटल बी जो होता त्यालाच आता 63चं नाव आहे, बाकी थोडेफार चेंजेस. 63 काय सांगतो, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंड इन एनी अदर सेक्शन्स. त्यामुळे नॉन ऑबस्टँट, याला ओव्हर रायडिंग प्रोव्हिजन दिली. त्यामुळे बाकीच्या कुठल्याही सेक्शन मध्ये काय दिलं हे आम्हाला सांगू नका, या सेक्शन मध्ये जे म्हटलंय तेच महत्वाचं. अँड देन इट गोज ऑन टू से that notwithstanding anything contained in this act for the time being in force, any information contained in an electronic record printed on a paper or stored, copied, recorded in optical or magnetic media, semiconductor memory shall be admissible. Mind the words, त्यांच्याकडे बेअर ऍक्ट आहे, without further proof or production of the original. Please underline those words. 63 मला असं सांगतं की मी जर 63चं सर्टिफिकेट देत असेल, किंबहुना जे मला देणं कंपल्सरीली भाग आहे 61 नुसार, तर विदाउट प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल अँड फर्दर प्रूफ तो ऍडमिसेबल झाला. मग विदाउट प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल म्हणजे मला ओरिजिनल द्यायची गरजच नाही, किंबहुना मी ते देऊच शकत नाही. बरं, तुम्ही ओरिजिनल कोर्टात दिलं, आपण असं धरून चाल, बऱ्याच जणांचा प्रश्न असतो, मी ओरिजिनलच दिलं. अरे तुम्ही ओरिजिनल दिलं, त्याची कॉपी अदर साईडला तुम्ही कशी देणार आहात, त्याचं इन्स्पेक्शन कसं देणार आहात. अपिलामध्ये मॅटर केलं, RNP बरोबर तुमचा मोबाईल पाठवणार आहात तुम्ही, रेकॉर्ड अँड प्रोसिडिंग्स बरोबर, पेपर बुक म्हणून. सो ओरिजिनल ही कॉन्सेप्ट डिजिटल इव्हिडन्सला, बरं ओरिजिनल आहे ठीक आहे, यु नो द मॅग्नेट इज द बिगेस्ट एनिमी ऑफ द डेटा. जर याच्या पुढे जर मी कुठलं समजा एखादा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फोर्स आणला, माझा मोबाईल एका सेकंदात फॉर्मॅट होतो, एका सेकंदात इट बिकम्स कम्प्लिटली झिरो. मग सपोज इफ दिस हॅपन्स विथ युअर कोर्ट रेकॉर्ड, हाऊ डू यू डील विथ दॅट. सो इट इज व्हेरी इझी टू से मी ओरिजिनल दिला म्हणून सर्टिफिकेट नाही का, नो. In fact, the certificate applies exactly in the same way. Even if you give the original, I don't mind you want to give original, but you have to give a certificate. Okay. So now coming to this section, and as I said, 57 is done. 58 is about secondary evidence. Let's not waste any time today. My lecture today is not documentary evidence. It's only electronic evidence. So 61, then 62 says that if you want to have the electronic record produced, here is a section. So it's a door, it's a window to 63, and 63 now begins. As I said, notwithstanding वगैरे, it says printed on a paper, so it can be printed on a paper. CD असेल, DVD असेल, आता त्याच्यामध्ये सेमीकंडक्टर मेमरी ऍड झालं, पूर्वी नव्हतं. फोन असेल, डिव्हाइस असेल, सेमीकंडक्टर मेमरी, चिप्स, पेन ड्राईव्ह, वॉट एव्हर, आणि दॅट विल बी ऍडमिसिबल विदाउट फर्दर प्रूफ ऑर प्रोडक्शन ऑफ द ओरिजिनल. आता विदाउट फर्दर प्रूफ या शब्दाला परत अंडरलाईन करा. काय याचं सांगतोय, ऍज अ जज यू आर गोइंग टू हॅव अ डिफिकल्ट टाइम इन कमिंग टाइम्स. वाय?
विदाउट फर्दर प्रूफ म्हणजे समजा मी मगाशी म्हटल्याप्रमाणे माझा पीएम साहेबांबरोबरचा फोटो मी कोर्टामध्ये रेकॉर्डला दिला. नाव आय एम नॉट गिव्हिंग यू एनी फर्दर प्रूफ. तुम्ही म्हटलं साहेब मला काय हे खरं वाटत नाहीये, हा एआयचा फोटो वाटतोय असं तुम्ही जज म्हणून त्या वकील साहेबांना बोलला. ते म्हणतील साहेब सॉरी, मी 63 सर्टिफिकेट दिलंय, सेक्शन बघा, इट सेज विदाउट फर्दर प्रूफ. मी याच्या व्यतिरिक्त काहीही सिद्ध करणार नाही. माझं काम त्या क्षणी झालं ज्या क्षणी मी 63 सर्टिफिकेट दिलं. आणि यात काय चुकलं त्यांचं? काहीच नाही. लॉच म्हणतो विदाउट प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल. बरं ओरिजिनल कुठून आणणार फोटोची? तो काळ गेला आता. पूर्वी त्या फिल्म्स असायच्या, मग ते त्या रोल डेव्हलप केले जायचे वगैरे. कोणता तो म्हणणार मी घेतला माझ्या डिव्हाइस मधनं, हा केला, हा कॅप्चर केलेला फोटो बघा, हा जेव्हा तुम्ही मोबाईलमध्ये सेव्ह करता तेव्हा फोटो एआयचा असेल किंवा केतलेला असेल तो त्या कॅमेरा रोल मध्ये सेव्ह होतो, फोटोज मध्ये सेव्ह होतो. सो हाऊ आर यू गोइंग टू व्हेरीफाय दॅट? सो तो काय म्हणेल उद्या की नाही माझा एआय वगैरे ते तुमचं वाटत असेल तुम्हाला, मी माझं काम केलं, याला निशाणी द्या. आणि ऑलवेज रिमेंबर, हिअर इज अ कॅच. If you feel as a judge that no, this evidence requires more authentication, then the dual responsibility is setting. म्हणजे काय? एक तर पार्टी म्हणून जर तुम्ही वकील म्हणून तुमच्यातले जे अपियर होतील त्यांनी लक्षात घ्या, ही तुमची जबाबदारी आहे टू डिस्प्रूव्ह द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स. I won't tell you the basics. There is a difference between proved, not proved, and disproved. Here is a case of a disproved. Something I have positively proven by way of 63 certificate. You have to now disprove it. Therefore, the onus will shift on the defendant or the opponent to disprove it. And how does it do it? For example, there are certain softwares which can easily recognize the AI generated images. तुम्ही ती इमेज घ्या, तुम्ही इन्स्पेक्शनची जर तुम्ही सीपीसी खाली सिव्हिल ट्रायल असेल तर यू आस्क फॉर डिस्कवरी प्रोडक्शन अँड यू गेट अ कॉपी, फॉरेन्सिक कॉपी. If you're in a criminal, now the judgments are very clear, Gopal Kannan, and I'll give you those re-criminal investigation. I'll give you those judgments, which the Supreme Court had said. In Delhi High Court, Dharamveer versus CBI had said, Justice Muralidhar, that is the right of an accused to get the mirror image of the original. मिरर इमेज म्हणजे बिट बाय बिट कॉपी. म्हणजे ह्या मोबाईलची मिरर इमेज म्हणजे यातल्या डिलीटेड जागा पण जातात, डिव्हाइसवर ऑक्युपाइड जागा पण जातात. बिट बाय बिट इमेज ऑफ दिस मोबाईल इज कॉल्ड द फॉरेन्सिक कॉपी. ऑलवेज रिमेंबर, एज अ जज और एज अ लॉयर, यू शुड ऑलवेज इन्सिस्ट ऑन अ फॉरेन्सिक कॉपी, नॉट अ सिम्पल कॉपी. त्याच्यामध्ये फरक पडतो खूप. तर फॉरेन्सिक कॉपी नंतर जर तुमच्या एक्सपर्टला ते दिलं 39(1) तर ही विल टेल यू इट्स एन एआय जनरेटेड इमेज. सो यू हॅव टू डिस्प्रूव्ह इट. द ओनस शिफ्ट्स, and this onus is a very important concept. So please understand this. The burden of proof and onus of proof. The 63 will discharge the initial onus of proof. Once it shifts on the shoulders of the author, it's his duty. But now sitting on a chair of a judge, what you have an option? You have section 165 of the old Indian Evidence Act, the biggest weapon in the hands of a judge. 165, I think new would be 169 or something. You please check up in BSA. It tells me that a judge may, during any stage, may ask any question to any witness for any matter, and the other side will not have any objection, or may order production of a thing, and the other side shall not raise an objection. म्हणजे मी कोणत्याही स्टेजला एज अ जज म्हणून एखादा पुरावा मागवू शकतो, त्याला सिद्ध करायला लावू शकतो, तो हजर करायला सांगू शकतो, अँड दी अदर साइड विल नॉट हॅव अन ऑब्जेक्शन प्रोव्हाइडेड माय जजमेंट इज बेस्ड ऑन द रिलेव्हंट फॅक्टर्स. म्हणजे मी ॲज अ जज आय कॅन डू दॅट. I can also summons, I can in my own wisdom can refer it to a government appointed lab, can refer it for an expert evidence. These are the avenues the law has specifically kept open for a judge. So remember to use these effectively when you doubt an evidence as the irregular evidence. But प्लेंटिफ म्हणून जर तुम्ही असाल किंवा तो प्रपोनंट ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड असाल तर यू आर नॉट सपोज टू डू एनिथिंग ओव्हर अँड अबाव सेक्शन 63. लेट्स मूव्ह अहेड इन सेक्शन 63. 63 चा हा पार्ट झाला की इट इज ऍडमिसिबल विदाउट फर्दर प्रूफ ऑर प्रोडक्शन ऑफ ओरिजिनल. नाउ वेन इट इज ऍडमिसिबल प्रोव्हाइडेड द कंडिशन्स इन दिस सेक्शन्स आर सॅटिस्फाईड. Now, what are these conditions? 63(2) म्हणतो की computer should be used regularly, the input should have been given regularly, output should have been derived regularly. You don't need to bother. आता हे वाचायची गरज नाही. का गरज नाही? कारण 63(4) हा खूप मोठा बदल याच्यामध्ये झालाय. 63(4) नाउ टेल्स मी दॅट पूर्वी काय असायचं आठवते का की 65 कॅपिटल बीचा फॉर्मॅट आहे का तुमच्याकडं? यू नो द आयडियल फॉर्मॅट. मार्क शिपिंग कॉर्पोरेशन जस्टिस धनुकांच्या जजमेंटमध्ये एक फॉर्मॅट होता. आता ते सगळं
63(4) मध्ये शेड्यूल आलं आणि शेड्यूल मध्ये 2 सर्टिफिकेट्स आले. ही सर्टिफिकेट्स पार्ट ए जो आहे तो पार्टीनं फिलअप करायचा आणि पार्ट बी जो आहे तो एक्सपर्टनं फिलअप करायचा आहे. नाव हे जे 63(2) चे इन्ग्रेडियंट्स आहेत ना, की कॉम्प्युटर वॉज यूज रेग्युलरली वगैरे, हे सगळे त्या सर्टिफिकेटमध्ये फॉर्मॅटमध्ये ऑलरेडी आहेत. तेव्हा तुम्हाला इंडिव्हिज्युअली ते अप्लाय करायची गरज नाही. शेड्यूल सर्टिफिकेट इज इनफ. पण त्याच्यामध्ये काही येतं गमती जमती 63च्या फक्त काय 4च्या त्या लक्षात घ्या, विच आर गोइंग टू बी द रिअल प्रॉब्लेम्स इन द कमिंग टाइम्स, बिकॉज इट इज ड्राफ्टेड इन सच अ वे. First, take the first part. 63(4) says that if evidence is to be given, you have to give a certificate in scheduled format. Part A मध्ये हॅश व्हॅल्यू तुम्हाला जनरेट करायची. आता हॅश व्हॅल्यू तुम्हाला इन द सेन्स द पार्टी हू वॉन्ट्स टू. हॅश काय आहे ते आय हॅव गिवन इन सम ऑफ माय वेबिनार्स इन ऑन युट्यूब, इवन इफ यू गुगल इट, की हॅश कसा जनरेट करायचा. तर हॅश कॅल्क्युलेटर्स ऑनलाईन फ्री सॉफ्टवेअर्स आहेत, विच आर नॉट व्हेरी safe for sensitive matters, but you can for just check it out, you can check them. What does the hash look like? हॅश म्हणजे काही नाहीये, एखादा मोठा डॉक्युमेंट, एखादा मोठा एव्हिडन्स, इमेज, व्हिडिओ, कशाचीही हॅश व्हॅल्यू जनरेट होऊ शकते. हॅश व्हॅल्यू म्हणजे तुम्ही एकदा ते ड्रॅग करून तिथे नेलं त्या विंडोमध्ये की त्याची हॅश व्हॅल्यू जनरेट होते. म्हणजे 3 प्रकारचे फॉर्मॅट आपल्या कायद्यात दिलेत, MD5, SHA1, SHA2. हे काही नाही, हे अल्गोरिदम्स आहेत. मेसेज डायजेस्ट 5, सिक्युअर हॅश अल्गोरिदम वगैरे वगैरे. थोडक्यात काय, तर माझे 3000 पानांची एक कादंबरी आहे, त्याचं सगळ्याचं सार हे फक्त एका ओळीमध्ये निघतं. म्हणजे काहीतरी अ ब क ड 1 2 3 4 अशी 8 शब्द अक्षरांची एक सही तयार झाली त्या अख्ख्या कादंबरीची. अ ब क ड 1 2 3 4, दॅट्स द सिग्नेचर ऑफ दॅट एंटायर नॉवेल. नाउ इफ आय सेंड इट माय नॉवेल टू सम माय फ्रेंड इन दिल्ली अँड ही वॉन्ट्स टू सी की ह्या कादंबरीतलं एखादा स्वल्पविराम सुद्धा बदललाय का, चेंज झालंय का, तर त्यांना काय करायचंय, त्यांना परत हॅश त्याला अप्लाय करायचा आहे. त्या कादंबरीची हॅश व्हॅल्यू काढायची, ती त्याच्या एंडला दिल्लीला अ ब क ड 1 2 3 4च येईल. दिस इज अ हॅश व्हॅल्यू. पण त्या कादंबरीतला एक स्वल्पविराम जरी मधल्या काळात बदलला असेल, डिलीट झाला असेल, तर हॅश व्हॅल्यू चेंजेस. दिस इज द सिम्पल अल्गोरिदम ऑफ अ हॅश. हॅश मीन्स अ सिग्नेचर ऑफ अ डॉक्युमेंट. एक कॉमा जरी बदलला, स्पेस जरी बदलली, इमेजशी कोणी टिंकर केलं, अगदी सांगू, मी फोटो काढला, याची हॅश व्हॅल्यू काढली, हा तुम्हाला व्हॉट्सअपने मी टाकला, तुम्ही त्याची हॅश व्हॅल्यू काढली, तर ती सेम येत नाही. याचं कारण सांगतो. हा डेटा मी जेव्हा पाठवतो तेव्हा तो इमेज ब्लर करतो, कारण त्यांना डेटा वाचवायचा या ऍप्सना, म्हणून ते इमेज ब्लर करतात. त्यामुळे ते ब्लरिंग ऑफ इमेजमुळे तुमची हॅश व्हॅल्यू वेगळी निघते. दिसायला दोन्ही व्हिज्युअली द इमेजेस आर आयडेंटिकल, बट द हॅश व्हॅल्यू इज गोइंग टू बी डिफरंट. सो प्लीज अंडरस्टँड. म्हणून मी फॉरेन्सिक कॉपी मगाशी का म्हटलं, इट हॅज टू बी इट्स अ सिम्पल कॉपी. फॉरेन्सिक कॉपी म्हणजे दोन्ही हॅश व्हॅल्यू 50 जरी हॅश व्हॅल्यू तुम्ही काढल्या तरी त्या सेमच येतात 50 इमेजेसच्या, जर ते फॉरेन्सिक कॉपीज असतील तर. ओके. सो पार्ट ए हा सर्टिफिकेटचा त्या व्यक्तीनं द्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये हॅश व्हॅल्यू काढायची. हॅश व्हॅल्यू मध्ये तुम्हाला अनेक ऑप्शन्स, ते सर्टिफिकेट ज्यांच्याकडे आहे त्यांनी ते समोर ठेवा. त्या सर्टिफिकेटमध्ये बरेचसे ऑप्शन्स आहेत. वेदर दिस डिव्हाइस इज ओन्ड, ऑपरेटेड, मॅनेज्ड बाय यू, म्हणजे एकातलं कशाला तुम्ही टिक करायचं. फॉर एक्झाम्पल मगाशी मी म्हटलं ना की जमिनीवर तो मोबाईल पडलाय, आय एम नॉट द ओनर, सॉरी ओनर इज नॉट अराउंड, तर तुम्ही त्या ओनरला नाही टिक करू शकत, तुम्हाला ऑपरेटेडला टिक करायला लागेल की याचा मालक माझ्या माहितीत नाहीये, पण हे डिव्हाइस मी ऑपरेट करून याचा डेटा मी रिट्रीव्ह केलाय म्हणून मी ऑपरेटेडला क्लिक करतो. नंतर तुम्हाला डिटेल्स द्यायचे आहेत, त्याचं मेक काय, मॉडेल काय, कुठल्या मोबाईलवरनं हे घेतलाय डेटा, कधी ट्रान्सफर केलाय, चेन ऑफ कस्टडी काय, हे सगळं लिहायचंय. हॅश व्हॅल्यू त्याची लिहायची आहे, सोपी आहे ती. हॅश व्हॅल्यू निघते कुठल्याही अशा सॉफ्टवेअर मधून आणि तुम्हाला खाली सही करायची. आता प्रॉब्लेम कुठे येतो, हा झाला पार्ट तुमच्या सर्टिफिकेटचा जो क्लायंटनं द्यायचा आहे. पार्ट बी, सुप्रीम कोर्ट आता असं म्हणतं की हे कंपल्सरी आहे. पुणे बार असोसिएशनच्या केसमध्ये आर्ग्युमेंट असं होतं की तुम्ही प्रत्येक इव्हिडन्सला एक्सपर्ट सर्टिफिकेट का कंपेल करता, इट इज इम्पॉसिबल. खेड्यातला एखादा कुठला तरी क्लायंट आहे ज्याला व्हॉट्सअप सिद्ध करायचंय, तर डू यू एक्सपेक्ट द विलेजर इन दॅट रिमोट विलेज टू गेट अन एक्सपर्ट in that Mofussil court to depose on his behalf? The Supreme Court had said, sorry, the law is law. You have to do that. The drill has to be followed. So now today, as on date, expert certification is a reality. आणि तुम्हाला पार्ट बी हा एक्सपर्टनच भरून द्यायचा आहे. तो नसेल तर दॅट एव्हिडन्स विल स्ट्रेट अवे बिकम इनएडमिसिबल. दॅट्स हाऊ द लॉ इज टुडे. Who are these experts? Then, as I said, 39(1) are the experts.
मग वेअर डू यू गेट देम, हा पण एक क्वेश्चन कन्सिस्टंटली विचारला जातो. सो आय हॅव सेड इन माय लास्ट वेबिनार की देर आर मेनी विच हॅव कम अप. तुमचे कोण असतील ओळखीचे तुम्ही करा. पुण्यामध्ये सर्टी लिगल, पुण्यामध्ये देर आर फर्म्स. मुंबईमध्ये काही आहेत. द वन्स आय हॅव वर्क एक्सटेन्सिव्हली इज अ सर्टी लिगल फ्रॉम पुणे, some near that family court of Pune. So they do lot of certifications. Then there are certain firms in Hyderabad. They are also good firms. Bangalore ला काही आहेत. Or you, as I said, की जर पोलीस असतील, नवी मुंबई पोलिसांनी तर they did a very wonderful job. त्यांनी त्यांच्याच पोलीस ऑफिसर्सना ट्रेनिंग दिलं टू बी अन एक्सपर्ट इन दी इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. त्यांचा एक कोर्स कंडक्ट केला. आणि नाव काय करतायत पोलीस, पार्ट बी हा तेच जनरेट करतायत ॲज अन एक्सपर्ट ऑफ द इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड. आणि दिस इज ॲब्सोल्युटली वंडरफुल इनिशिएटिव्ह. सो देर आर वेज अँड मीन्स टू गेट एक्सपर्ट सर्टिफिकेशन, बट त्या सर्टिफिकेटमध्ये फंडामेंटली काहीच फरक नाहीये. व्हॉट यू डू इन पार्ट ए, इट इज सेम थिंग टू बी डन इन पार्ट बी. यू हॅव टू आयडेंटिफाय द मेक, मॉडेल, इयर, व्हॉट एव्हर, हॅश व्हॅल्यू. फक्त काय आहे, पार्ट बी का आणला, तर पार्ट ए हा लेमॅन भरतोय, कॉमन मॅन फिलअप करतोय. हे बरोबर आहे का चुकीचं आहे हे सांगण्यासाठी, हे काउंटर व्हेरीफाय करण्यासाठी पार्ट बी ची वॉज थॉट ऑफ आणि एक्सपर्ट वॉज ब्रॉट इन. सो प्लीज रिमेंबर, दिस सर्टिफिकेट इज अ कॉम्पोजिट सर्टिफिकेट. आय ओनली गिव्ह पार्ट ए, आय ओनली गिव्ह पार्ट बी वगैरे, दॅट विल नॉट हॅपन. वन, मग पार्ट ए ना, जो समजा एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनियरचीच केस आहे फॅमिली कोर्टात, ही इज अन एक्सपर्ट, कॅन ही गिव्ह हिज ओन सर्टिफिकेट? Can he say that I am a party, I am also an expert? Please, no. You can't do that. It's like me writing the question paper and I am only examining myself and giving myself 100 out of 100. So the law does not allow a person to be judge in his own case. That's the principle you might have often heard. So you cannot certify your own certificate. So always remember, even if you are expert, do not do it yourself. It's your own personal case. You have to give it to some third person for his third party corroboration. That's all. Then when do you submit it? The law is very clear. 634 says that each, whenever it is tendered in evidence, whenever it is tendered into the evidence. So please remember, whenever you are admitting something into the evidence, तुम्हाला हा सर्टिफिकेट कंपल्सरी लावायचा आहे. The law earlier was in MR Hiremat की नंतर this can be given, the certificate can be submitted later in the course of the trial. It's a curable defect. Now 634 is very clear. As and when you give these certificates, you will have to have that certificate handy. You cannot delegate, you cannot defer it, because the word used is at each instance. So you will have to give that. आणि कसा द्यायचा आहे, अलॉंग विथ द इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स ॲट इच इन्स्टन्स. हे दोन्ही शब्द 63 मध्ये तुम्हाला दिसतील, 63(4) मध्ये. सो माझा हा डिव्हाइस असेल, त्याचा फोटोची प्रिंट असेल, तर मला त्या अलॉंग विथ प्रिंट 63चं सर्टिफिकेट द्यायचंय. मग तुम्ही डॉक्युमेंट्स निशाणी 5 न दाखल करत असाल तरी देणं, आय विल ऍडवाइज इट. बेल बरोबर असेल तरी द्या. क्रॉस मध्ये जजमेंट ऑफ बॉम्बे हायकोर्ट, क्रॉस मध्ये समजा तुम्हाला एखाद्याला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सनं कन्फ्रंट करायचंय, तर बॉम्बे हायकोर्ट हॅज सेड इवन अलॉंग विथ दॅट इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड, बिकॉज यू नो 25 ऑफ द ओल्ड एव्हिडन्स ऍक्ट, यू कॅन कन्फ्रंट अ विटनेस, तहसीलदार सिंग जजमेंट, टू फॉर contradictions, omissions. Even then you will have to have a certificate handy. You cannot be की मी आता फक्त क्रॉस मध्ये दाखवतोय. No, you have to have a certificate. So it is must, it is compulsory, it has to be at each instance. And more importantly, हा जो एक्सपर्ट आहे, हा एक्सपर्ट कॅन बी क्रॉस एक्झामिन इन द कोर्ट ऑफ लॉ. ऑलवेज रिमेंबर, हा जो एक्सपर्ट आहे त्यांना सर्टिफिकेट दिलं आणि त्याचं काम झालं असं नाही होत. त्यांना कोर्टात यावं लागेल, त्यांना क्रॉसला फेस करावं लागेल. म्हणजे मी म्हटल्याप्रमाणे की काही वेळा काय होतं की एखादा एक्सपर्ट सर्टिफिकेट देतो, but he does not turn up for the cross examination. Then the whole efficacy and the validation of his evidence is under scanner. Then court may draw an adverse inference. One. Second, the whole evidence may become inadmissible. So always ensure that the person who is giving you a certificate should be available and should make himself available for the cross examination. So, and what the certificate has to contain is very clear. म्हणजे तुमची आपण क्वेश्चन आन्सरच्या सेशन मध्ये बघूया. कोणाला जर सर्टिफिकेट बद्दल काही स्पेसिफिक डाऊट असतील, फील फ्री टू आस्क मी. बट सर्टिफिकेट इज सो क्लिअर. ओनली थिंग, एज आय सेड, यू नीड अ गुड असिस्टन्स ऑफ एन एक्सपर्ट फॉर डुईंग दॅट. And last part would be, always remember, a certification will not ever prove the authenticity of the electronic record. Please remember this. Authenticity कदाचित तुम्हाला इंडिपेंडेंटली प्रूव्ह करायला लागू शकते. Now this is a very dicey concept. फॉर एक्झाम्पल, मी म्हटल्याप्रमाणे
एआय जनरेटेड इमेज बरोबर मी समजा एखादं सर्टिफिकेट दिलं म्हणून त्याची ऑथेंटिसिटी प्रूव्ह नाही झाली, त्याची एक्झिस्टन्स आणि कंटेंट प्रूव्ह झाले. ऑथेंटिसिटी प्रूव्ह करायला कोर्ट मे कॉल अपॉन यू टू lay down an additional authenticity foundation, and you may have to do it because it is the court will be within its right to ask you to do it. And if the court does it, then the whole validation of that electronic record will depend on how much corroborative proof you bring on table to prove that electronic record. With this, we have covered almost the entire gamut of electronic evidence starting from 2D, 2E, 39, 1 and 2, 79 capital A, section 81 proviso. Presumption of electronic record is easy to understand. The electronic records more than 5 years old, like 30 years old documents as I said, 5 years more than they are old, then they enjoy the presumption of genuineness. ओरिजिनल रेकॉर्ड प्रिझर्व करायची गरज असते का, हाही प्रश्न असतो. तर टेक्निकली इफ यू आस्क मी, नो. Section 7 of the Information Technology Act says that you are under obligation to preserve the original electronic record only if the law mandates you to do that. Now, no law mandates me to preserve my iPhone for 5 years. There is no law. त्यामुळे मी एखाद्या लिटिगेशन मध्ये हा मोबाईलचा फोटो दिले, जज कॅनॉट होल्ड मी लायबल की तुम्ही ओरिजिनलचं काय केलं, तो कुठे टाकलात. नाही. Section 7 tells me only if the law compels me to preserve it. Today there is no law that mandate a private individual to preserve his data. For example, if you look at CDR, त्यांचे जे लायसन्सिंग अग्रीमेंट्स असतात टेलिकॉम कंपनीचे, त्याच्यामध्ये त्यांना लिहिलेलं असतं की तुम्हाला इतके दिवस हा CDR मेंटेन करायलाच पाहिजे. किंवा एखादं पब्लिक रेकॉर्ड असेल, पब्लिक ऑफिसमधलं CCTV फुटेज असेल, येस, देर इज अ ड्युटी टू प्रिझर्व दॅट डेटा. ते नसतील करत तर यू कॅन फाईल अ रेट, यू कॅन गेट अन ऑर्डर. Section 91 old CRPC 311, you can get that data produced in the court of law. Order 16 तारीख. But point is this, that there has to be a corresponding duty in the law. You cannot just impose it on any private individual. And now the last part of the lecture. Suppose if there is an illegally obtained, family कोर्टामध्ये जर प्रॅक्टिस करत असाल तर बऱ्याचदा इलिगली ऑब्टेन्ड एव्हिडन्स समोर येतो की साहेब हा माझ्या मोबाईलचा एव्हिडन्स माझ्या बायकोनं मला न विचारता दिला आणि कोर्टात हजर केला, ह्याला काय व्हॅल्यू. नाउ द लॉ इज व्हेरी क्लिअर that such an evidence is admissible. It can be proved. Just because the source of acquisition is illegal, I have always spoken about the fruits of poisonous tree doctrine, ज्याला आपण म्हणतो, that does not apply in India. The fruits of poisonous tree doctrine म्हणजे ज्या झाडाला मुळं विषारी असतात त्याची फळं पण विषारी असतात, ही अमेरिकेतली डॉक्ट्रिन आहे की ज्याचा एव्हिडन्स तुम्ही घेतानाच इलिगली पद्धतीनं घेतला असेल तर तो एव्हिडन्स इलिगल असतो. भारतामध्ये ही डॉक्ट्रिन लागू होत नाही असं सुप्रीम कोर्टानं वारंवार सांगितलंय. त्यामुळे जरी आमच्याकडे त्याची मुळं विषारी असतील, त्याची फळं मात्र आपल्याकडं मानली जातात योग्य. कोर्ट म्हणतं, वी आर नॉट कन्सर्न विथ द सोर्स ऑफ ऍक्विजिशन, वी आर कन्सर्न विथ द रिलेव्हन्सी ऑफ द एव्हिडन्स अँड वी आर कन्सर्न विथ द ऍडमिसिबिलिटी ऑफ एव्हिडन्स. मग अशा व्यक्तीला काय रेमेडी आहे का, तर 100% आहे. सेक्शन 43 ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ऍक्ट खाली तो कोर्टात जाऊन दाद मागू शकतो की याच्यामुळे माझं ब्रीच ऑफ प्रायव्हसी झालंय. प्रायव्हसी as now has been recognized as a fundamental right input to Sony. त्यामुळे मला लॉस झालाय, माझ्या रेप्युटेशनल लॉस झालाय, मला ऍक्च्युअल टँजिबल लॉस झालाय. Apart from that, this amounts to tinkering with my electronic record. त्यामुळे that is also criminal offense under 66-67 of the information technology. त्यामुळे त्याला बाकीच्या रेमेडीज आहेत, पण whether this can he stop from getting that document on record, the answer will be clear no. That cannot be done. There are also differing judgments that say ki no, it's an illegal evidence, you can't. But majority of the evidence, the judgments of the Supreme Court, particularly in taxation law, you will find such a evidence is not only admissible, it has been consistently relied upon by the court for arriving at its judgment. Thank you so much. I am opening it for question and answer session. हॅलो सर. Yes. सर माझा क्वेश्चन एक असा होता की सेम Yes. मी पण एक केस अशीच बघितली होती की डीव्हीचा मॅटर होता, ज्यामध्ये बायकोच्या मोबाईलमध्ये एक व्हिडिओ होता, तो त्या नवऱ्याने त्याच्या मोबाईलमध्ये घेतला. पण ऍक्च्युली आता पुढे असे झाले की बायकोचा तो मोबाईल डिस्ट्रॉय झालाय. मग आता जे नवऱ्याच्या मोबाईल मधला व्हिडिओ जो कोर्टामध्ये हजर केला जाईल तो प्रायमरी एव्हिडन्स असेल का, आणि मी त्याची म्हटल्याप्रमाणे हॅश प्रायमरी सेकंडरी हा विषय सोडूनच द्या. जरी तुमच्याकडे बायकोचा जरी मोबाईल असता, आपण असं धरून चालू बायकोचा ओरिजिनल आहे, तरी पण प्रायमरी आणि सेकंडरी मध्ये जाऊ नका. अ सर्टिफिकेट इज कंपल्सरी अँड द हजबंड कॅन गिव्ह अ सर्टिफिकेट सेइंग की आय एम नॉट द ओनर, मी ऑपरेटर आहे,
हा डेटा मी या तारखेला माझ्या स्वतःच्या अखत्यारीमध्ये या डिव्हाइसमध्ये ट्रान्सफर केला, त्याला मी साक्षीदार आहे, आय कॅन व्हाउच फॉर द ऑथेंटिसिटी, असं करून त्यांना सर्टिफिकेट द्यावं आणि एक्सपर्टचं पण लावावं. तर आता इथं 2021 ची केस होती, त्यामुळे मग इव्हिडन्स ऍक्ट लागू होईल, No, बीएसए that नाही is a होणार. repeal section. The repeal section. Yes, yes. The pending civil trials will all be governed by the old Indian Evidence Act. म्हणजे इव्हिडन्स ऍक्टच लागू होणार ना? Oh, look at section 170 of the BSA, the repeal section. Old Evidence Act will apply for all the pending trials. ओके, म्हणजे फक्त 65B चं सर्टिफिकेट दिलं तर पुरेसं आहे, एक्सपर्टची गरज नाही. Oh, all trials, inquiries, investigations which are pending as on the date of the enforcement of the BSA will be governed by the old Indian Evidence Act. थँक्यू सर. Yes. Yes, sir. Madam. हा सर, माझा प्रश्न आहे ना, इव्हिडन्स रिलेटेड नाही, सर्व्हिस ऑफ समन्सची आहे, पण इलेक्ट्रॉनिक सर्व्हिस ऑफ समन्स. तर एक Yes. सिव्हिल केस आहे, सिव्हिल MA, त्याच्यामध्ये जर समोरचा सामनेवाले जाणून बुजून आहे ना समन्स सर्व होणार नाही, त्याच्यामुळे ऍड्रेस सतत बदलत असेल तर सर्व्हिस होत नसेल, तर मग आपण व्हॉट्सअप थ्रू त्यांना सर्व्हिस ऑफ समन्स करू शकतो का नवीन कायद्यानुसार? Justice Gautam Patelan's judgment आहे Bombay High Court. So where he has held this to be a valid summons, Bombay High Court the judgment just take out that you will get that on the Google. Even if you Google search Gautam Patel, Justice Gautam Patel and WhatsApp. गौरव पाटील वर्सेस Correct, maybe. No, Gautam Patel, not Gaurav. Justice Gautam Patel, Bombay High Court judgment आहे. WhatsApp Okay. सर्व्हिस बद्दल you will get that. ओके, त्याच्यामध्ये कोर्टाने हा व्हॅलिड मोड ऑफ सर्व्हिस धरला. येस सर. ओके, येस येस. कारण पेपर नोटीस ऑप्शन दिला मला म्हणजे साहेबांनी, पण ते बऱ्याच यांना अफोर्डेबल नसतं ना, त्यामुळे. नाही, तो प्रॉब्लेम येईल तुम्हाला. सी, यू कॅनॉट बायपास ऑर्डर 5 alternate service by relying on WhatsApp. These are the recognized modes of service. It is unaffordable may not be a ground. त्या केसमध्ये गौतम पटेलांच्या केसमध्ये असं होतं की ज्याच्यामध्ये कोर्टानं सांगितलं की सगळेच उपाय थकले म्हणून आम्ही तिकडं गेलो व्हॉट्सअपकडे. मे बी इन युअर केस यू मे हॅव अ लिटल डिफिकल्ट वे. म्हणजे आधी जर पब्लिक नोटीस द्यावीच लागेल आणि ती दिल्यानंतर करावंच जर नाही लागेल. हजर झाला तर मग किंवा अगदी सांगता WhatsApp. निशाण 5 तुम्हाला हे ऍड इंटरिम हवंय, तुर्त मला नाही हवे, एवढे वेळ नाही, अशा वेळी व्हॉट्सअप सर्व्हिस वगैरे चालू शकतो. पण अदरवाइज रेग्युलर मोड्स ऑफ केस आहे, सर्व्हिस कस्टडीची केस नाही, आहे. थोडंसं अवघड. सर नमस्कार. बेसिकली Thank you, Yes. काय होतं, जनरली जेव्हा लोन घेतात किंवा जे पैसे घेतात, चेक बाउन्स करतात, तर अशा वेळेला ते त्यांचा ऍड्रेस देत नाही. तर अशा वेळेला काय करायचं? व्हॉट्सअप वरती पाठवलं तर चालेल का? चालतं. मी म्हटल्याप्रमाणे व्हॉट्सअपवर पाठवलं तरी चालतं. फक्त काय होतं की तुम्हाला कोर्टाकडनं बेसिकली जर तशी डिरेक्शन डायरेक्टली तुम्ही घेतली असेल तर ती तुम्हाला जास्त फायद्याचं ठरेल. कारण नंतर त्या सर्व्हिसवर समजा एखादी ऑर्डर तुम्ही अशी घेतली अशा स्वरूपाची आणि उद्या त्या ऑर्डरला त्यांनी एक्स पार्टी ऑर्डर म्हणून समजा त्याला हे केलं, चॅलेंज केलं, तर इट विल बी अ प्रॉब्लेम फॉर यू. सो बेटर यू टेक एन ऍप्लिकेशन. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट मध्ये आधी आपल्याला त्यांना नोटीस पाठवावी लागते ना, नंतर कोर्टात मॅटर जातं. करेक्ट. नमस्कार सर. येस. सर, माझा एक प्रश्न वेगळा होता की एक केस मी पाहिलेली, त्यात जे आयोनी प्रेझेंट केलेला एव्हिडन्स, तर तो मोबाईल वापरायचा नसतो का? एकच मिनिट. आता काही जणांनी विचारलं म्हणून रोहित सर 1-2 मिनिट. ते जजमेंट SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस, SBI कार्ड्स अँड पेमेंट सर्व्हिसेस वर्सेस रोहिदास जाधव, डिसाइडेड ऑन 11 जून 2018. 11 जून 2018 SCC ऑन बँक बॉम्बे 1262. येस. ओके. येस मिस्टर रोहित, गो ऑन. सर, ते ज्या ह्याची हॅश व्हॅल्यू आपण काढतो डिव्हाइसची, तर तो पुन्हा वापरायचा असतो का किंवा नाही? येस. त्याबद्दल यू कॅन. काय होतं मी सांगतो की बऱ्याचदा मी म्हटल्याप्रमाणे याच्यात खूप इट्स अ व्हेरी गुड क्वेश्चन. कारण बऱ्याचदा तुम्ही तो डिव्हाइस वापरलात तर कदाचित दॅट डेटा मी अंडरगो चेंज. म्हणून मी म्हटल्याप्रमाणे ह्याची सर्टिलिगल किंवा हे जे एक्सपर्टची थोडी का मदत घ्यावी, कारण दे ऑल्सो ऍडवाइज यू हाऊ टू टॅकल अँड हाऊ टू डील विथ दॅट डिव्हाइस देअर आफ्टर. फॉर एक्झाम्पल, आम्ही ऍडवाइस काय करतो की एखादा डिव्हाइस समजा तुम्हाला माहिती आहे की हा मला नंतर वापरायचा आहे आणि माझ्या रेग्युलर वापरातला हा फोन आहे आणि हा त्याच वेळी इव्हिडन्स म्हणून पण इम्पॉर्टंट आहे, अशा वेळी काय करायचं, एक फॉरेन्सिक कॉपी बनवायची. ती फॉरेन्सिक कॉपी एक्सपर्टकडे देऊन ठेवायची. त्या फॉरेन्सिक कॉपीचंही एक सर्टिफिकेट वेगळं बनवायचं आणि पुढे कोर्टामध्ये वापरताना ती फॉरेन्सिक कॉपी वापरायची. नाहीतर ऍज यू राईटली सेड,
कदाचित बऱ्याचदा डे टू डे वेअर अँड टिअर मध्ये हा डेटा डायल्यूट होऊ शकतो. इट मे चेंज द फॉर्म, इट मे इवन गेट डिलीटेड. सो यू कॅन यूज दॅट डेटा जस्ट बिकॉज यू आर युझिंग इट, हॅश व्हॅल्यू नेव्हर चेंजेस. But there is a likelihood of that data getting tinkered in some manner. थँक्यू व्हेरी मच. Yes. सर नमस्कार, माझा एक Yes. क्वेश्चन असा आहे सर, मला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स मध्ये ना एक व्हिडिओ द्यायचा आहे. व्हिडिओ त्याचा आम्ही एक्सपर्ट सर्टिफिकेट घेतलेला आहे, पार्ट ए आणि पार्ट बी कम्प्लीट केलेला आहे. पण सर आता इश्यू असा आहे की ई फायलिंग मध्ये तो ऍडमिट कसा करायचा, फर्निश कसा करायचा कोर्टासमोर? नाही, ई फायलिंग बद्दलचा लिमिटेशन्स आहेत. विच कोर्ट इज फेसिंग दिस इशू? कुठल्या कोर्टाचं आहे? पिंपरी कोर्ट मध्ये आहे मॅटर. नाही, मग तुम्हाला आय थिंक जज साहेबांनाच विचारायला लागेल. जर ते ई तुमच्या याच्यावर त्याचं जर फॉर्म हेच नसेल, तो टॅबच नसेल किंवा ऑप्शनच नसेल, तर मग तुम्हाला ते मे बी पिटिशनला भेटून आणि ह्या गोष्टी कराव्या लागतील. हाऊ अदरवाइज केलेलं नाहीये का? मला पण तोच क्वेश्चन आहे. आम्ही सर्व रेडी करून ठेवलेला आहे एव्हिडन्स, पण तो नाही, मग admit इट्स अ कसा बिग करायचा? प्रॉब्लेम. मग तुम्हाला रिट पिटिशन शुड बी फाइल्ड इन द हायकोर्ट सिकिंग डिरेक्शन्स अगेन्स्ट द रजिस्ट्री टू आयदर यू क्रिएट अ टॅब और अलाउ ऑफलाईन फायलिंग, किंवा याचं ऑफलाईन फायलिंग तुम्ही विंडो सेपरेट तयार करा इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्ससाठी कोर्टामध्ये. असं तुम्हाला डिरेक्शन हायकोर्टाकडनं घ्याव्या लागतील. अदरवाइज व्हॉट यू डू? ई वेबसाईटवर त्याचे ऑप्शनच नसेल तर इट इज अ प्रॉब्लेम. जनरली जर व्हिडिओ असला तर तो कसा करायचा? करेक्ट. नाही, तो MP4 किंवा तुम्ही एखादी फाईल तयार कराल, पण तो ऑप्शन तर हवा अपलोडिंगचा. फ्रॉम व्हॉट यू आर टेलिंग मी, आम्ही बहुतेक तो ऑप्शन पेन ड्राईव्ह मध्ये तो एव्हिडन्स घेतलेला आहे आणि पेन ड्राईव्ह आम्ही एक्सपर्ट करून तो व्हेरीफाय करून घेतलेला आहे. तसं सर्टिफिकेट नाही, वगैरे प्रॉब्लेम सगळं तुमच्या घेतलेलं आहे. व्हेरिफिकेशनचा नाही. प्रॉब्लेम इज अबाउट अपलोडिंग अँड फायलिंग इट इन द कोर्ट ऑफ हो, लॉ. तो तिथं प्रॉब्लेम. कोर्टासमोर आणावा कसा, हा अजून करेक्ट. प्रश्न नाही, आहे हा आमच्या तुम्हाला समोर. हायकोर्टात अजून, मग आय वंडर व्हाय रिट इज नॉट इट फाइल्ड. रिट शुड बी फाइल्ड इन द बॉम्बे हायकोर्ट. हायकोर्ट विल फॉर आस्किंग डिरेक्ट द डिपार्टमेंट टू डू द नीडफुल, की तुम्ही याची विंडो तयार करा, टेक्निकली फिजिबल करा पार्टीजसाठी हे हजर करणं, कारण व्हिडिओ इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एव्हिडन्स नाउअडेज. तोपर्यंत तुम्ही पीडीजेना रिप्रेझेंट, आय थिंक दीज आर मोर ऑफ द कोर्ट ऍडमिनिस्ट्रेशन इश्यूज दॅट यू नीड टू सॉल्व. येस. ओके, थँक्यू Hello, सर. sir. अँड वन मोर क्वेरी सर. येस. सर ऍक्च्युली एक केस मध्ये ना श्रीधनावरचा एव्हिडन्स नाहीये आमच्याकडे, पण आहे ना फक्त आहे कशावरचा? ना लग्न श्रीधन, हा, ओके. श्रीधन मध्ये जे रिसिप्ट Yes. वगैरे द्यावे लागतात त्या नाहीये, आणि फक्त लग्नाची सीडी तेवढी आहे आणि ती पण फार जुनी आहे. तर ती कशी, म्हणजे त्यामध्ये ऑफलाईनच फायलिंग आहे, तर मग कसं आम्ही तो एव्हिडन्स प्रोड्यूस करू शकतो? सीडी सेम फार जुनी सर्टिफिकेट, आहे. त्यांना काय फरक नाही पडत किती जुनी असो. सर्टिफिकेट द्या, त्याच्यामधनं जर तुम्हाला प्रूव्ह करता आलं की स्त्रीधन वॉज गिव्हन आणि ह्या गोष्टी, वाय नॉट? इज द बेस्ट एव्हिडन्स. अलॉंग विथ सर्टिफिकेट यू गिव्ह द सीडी, मेक द कॉपीज ऑफ द सीडी फॉर द अदर साइड फॉर द जज आणि गिव्ह इट. ओके, थँक्यू सर. येस. ओके. हॅलो सर, मी Yes. तेजल बडवे, मी पुण्यामध्ये क्रिमिनल साईडला प्रॅक्टिस करते. तर Yes. ऍक्च्युली बऱ्याचशा केसेसमध्ये जो इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतो, तर इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सची ज्यावेळेस हॅश व्हॅल्यू काढली जाते, तर त्याच्यामध्ये 2-3 अल्गोरिदम्स वापरले जातात. मोस्टली मी ज्या केसेसमध्ये बघितलं, एकतर MD5 यूज करतात किंवा SHA-1 यूज करतात. खूप कमी याच्यामध्ये SHA-256 यूज केलेलं मी बघितलंय. सर, मी ऑनलाईन बरेचसं मटेरियल बघितलं ज्याच्यामध्ये SHA-1 आणि MD5 हे ब्रोकन अल्गोरिदम्स आहेत असं आहे डेटा. पण सर, माझा डाऊट असा आहे की जे भारतीय साक्ष अधिनियम मध्ये शेड्यूल मध्ये जे सर्टिफिकेट्स दिलेत पार्ट ए आणि पार्ट बी दोन्हीमध्ये, त्यामध्ये हे तिन्ही अल्गोरिदम्स जे आहेत ते इन्क्लूड केलेत. SHA-1 पण आहे आणि MD5 पण आहे. सो आपण तरी क्रॉसमध्ये त्यांना हे पुट करू शकतो का प्रश्न, की हे अल्गोरिदम्स ब्रोकन आहेत, त्यामुळे ही जी हॅश व्हॅल्यू सांगू का? काढली आहे त्याच्यामध्ये? येस सर. नाही, काय होतं तेजल मॅडम, लक्षात घ्या की हे ब्रोकन अल्गोरिदम्स हा कॉन्सेप्ट नाहीये. व्हॉट इज, काय होतं यांचे लिमिटेशन्स इज हॅश कोलिजन म्हणतात. व्हॉट इज हॅश कोलिजन? की समजा द लॉ ऑफ द होल हॅश व्हॅल्यू इज दिस टेक्निकल लॉ, की दोन वेगळ्या डेटांची हॅश व्हॅल्यू या दोन वेगळ्याच असल्या पाहिजेत. दॅट्स द लॉ. म्हणजे दोन कादंबऱ्या मराठीतल्या घ्या, एक राजा शिवछत्रपती घ्या आणि ययाती घ्या, दोन्हीच्या हॅश व्हॅल्यू ज्या वेगळ्याच असल्या पाहिजेत, कारण कंटेंट वेगळे आहेत. बरोबर. दुर्दैवानं बऱ्याचदा SHA-1 मध्ये काय होतं की
हॅश कोलिजन म्हणतात. म्हणजे ययातीय कादंबरीची पण हॅश व्हॅल्यू तीच निघते आणि राजा शिवछत्रची पण हॅश व्हॅल्यू तीच निघते. सो इमॅजिन अ ब्लंडर दॅट मे बी देअर. कारण वाटताना काय होणार, रिव्हर्स इंजिनिअरिंग करताना वाटणार की दिस बोथ द ओरिजिनल एव्हिडन्सेस वेर आयडेंटिकल, बट विच इज नॉट द फॅक्ट, दे आर कम्प्लिटली डिफरंट. त्या हॅश कोलिजन टाळण्यासाठी ना MD5 ची निर्मिती केली गेली. MD5 मध्ये हॅश कोलिजन डझंट हॅपन. पण ऍज यू राईटली सेड की सर्टिफिकेट मेन्शन्स ऑल द थ्री. काय याचं कारण सांगतो, हॅश कोलिजन इज अ थिंग 1 in a billion कधीतरी व्हायची शक्यता असते. त्यामुळे असं जनरली काय होत नाही. आणि तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक्सपर्टला यू कॅन ऑलवेज पुट इट टू एन एक्सपर्ट की व्हाय. इनफॅक्ट द रिझन आय सेड की आय हॅव वर्क विथ सो मेनी एक्सपर्ट्स इन दिल्ली. देअर वॉज दिस फर्म some cube, R-Cube or someone. I had worked with them in some very high stake trial. त्याच्यामध्ये सेम झालेलं होतं की द क्वेश्चन्स वेर रेज्ड ऑन द इंटेग्रिटी ऑफ द हॅश, आणि द एक्सपर्ट हॅड टू कम अँड सॅटिस्फाय एज टू व्हाय MD5 इज प्रिफर्ड ओव्हर SHA1. त्यामुळे यू कॅन ऑलवेज पुट दिस इन अ क्रॉस एक्झामिनेशन, नथिंग रॉंग इन इट. पण जनरली SHA1, SHA2 and MD5 अकॉर्डिंग टू मी दे आर नॉट रिअली मच डिफरंट फ्रॉम इच अदर. ओके सर, थँक्यू सर, थँक्यू सो मच. येस येस हॅलो सर, येस मी रेणुका कोळी कराडवरून. तर येस जे काही फॉरेन्सिक लॅबनी रिपोर्ट्स दिलेले असतात, तर अशा बरोबर. वेळेला आपण असा डिफेन्स घेऊ शकतो का की ते सॉफ्टवेअरचं जे व्हर्जन आहे ते आउटडेटेड होतं म्हणून, जर तसं आपल्या निदर्शनास आलं तर? काय होतं, हा डिफेन्स तुम्ही जरी घेतलात ना त्याच्यामध्ये फार काय म्हणजे देर इज व्हर्जन आउटडेटेड आहे नुसतं हे बोलून नाही चालत. डॉबर्ट टेस्ट म्हणून जे टेस्ट आहे, आता माझ्या पुस्तकामध्ये मी या गोष्टींचा बराच उल्लेख केलाय की इलेक्ट्रॉनिक इव्हिडन्सचा क्रॉस आपण करताना काय करतो किंवा कुठले क्वेश्चन्स विचारावेत. तर तुम्ही केवळ असे विचारतात ना की हे व्हर्जन आउटडेटेड आहे वगैरे, सो व्हॉट. मी मायक्रोसॉफ्ट वर्ड मधनं माझं पिटिशन तयार केलं, 97 वर्ड मधनं मी बनवलं, 97 मायक्रोसॉफ्टचं व्हर्जन होतं, त्यांना काय फरक पडला. सो यू विल हॅव टू गेट अन एक्सपर्ट, आणि तुम्हाला हे प्रूव्ह करायला लागेल की व्हर्जन आउटडेटेड असल्यामुळं याच्या डेटावर हा फरक पडला. दॅट यू विल हॅव टू प्रूव्ह. अदरवाइज ओके केवळ ते जुनं आहे म्हणून दॅट डझंट हेल्प यू. ओके येस सर, थँक्यू. येस. एनिथिंग एल्स? हॅलो सर, एक दुसरं पण एक क्वेश्चन. हॅलो येस 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 बोला बोला. सर, कधी कधी काय होतं, पोलिसच जर अक्युज असेल हम्म. तर त्या केसमध्ये म्हणजे ते विक्टिमचं सगळं डिलीट करतात, तर त्याबद्दल काही गाईडलाईन्स आहेत कोर्टाचे काय किंवा करतात? केस लॉ, म्हणजे हँडल कसे करतात जर कस्टोडियल डेट असेल तर विक्टिमचं सगळं डिलीट करतात काय काय हम्म. महत्वाच्या, तर हम्म. त्यांनी हँडल नाही, कसं पण करावं तुम्हाला फॉरेन्सिक पोलिसांनी काय? इन्व्हेस्टिगेटर कडे जाऊन सगळा डेटा रिकव्हर करता येतो. दॅट्स व्हेरी इझी थिंग टू डू. बरं, ठीक आहे. म्हणजे डेटा डिलीट करणं वगैरे इज नो थिंग ऑफ अ बायगॉन एरा. आता तसं काय फार राहिलेलं नाहीये. यू कॅन ऑलवेज डू दॅट. म्हणजे मी आय कॅन सी सम मेसेजेस ऑल्सो. मी ती वाटल्यास लिंक टाकतो त्या एक्सपर्टची. आय एम जस्ट पुटिंग इट इन दिस illegal.in. मी टाकलंय ते. सो यू कॅन जस्ट ऑब्वियसली, and there are many others. Even if you Google it, the experts will always, there will be softwares आणि हे who will unearth किंवा जे who will recover the data for you. सो यू कॅन, आणि इतकंच नाही तर डेटा डिलीट झाला असेल तर ऍडव्हर्स इन्फरन्स कॅन बी ड्रॉन अगेन्स्ट द प्रोसिक्युशन की दिस डेटा वॉज डेलिबरेटली डिलीटेड. सो दॅट इज डुएबल, नॉट अ प्रॉब्लेम. सर, गुड इव्हनिंग. हॅलो सर, गुड इव्हनिंग. येस येस येस. हा सर, आता फोन कॉल मध्ये जर संभाषण झालेलं असेल मग त्यामुळे ते समोरची व्यक्ती आपल्याला शिवीगाळ केली वगैरे काय काय काहीतरी धमकी दिली, अशा संदर्भात आपण आपल्या फोन मध्ये रेकॉर्ड केला, मग ते कोर्टामध्ये आपण सबमिट करू शकतो का? हो, ऑब्व्हियसली ऑब्व्हियसली. मग पुन्हा त्यासाठी एक्सपर्ट ओपिनियन लागेल? प्रत्येक इव्हिडन्ससाठी लागेल तुम्हाला, प्रत्येक इव्हिडन्ससाठी लागेल. मग आता ह्यामध्ये एक्सपर्ट ओपिनियन म्हणजे कोणाचं घ्यावं? नाही, एक्सपर्ट कोणी, मी म्हटल्याप्रमाणे जो तुमचा डेटा बघेल आणि त्याची हॅश व्हॅल्यू जो वेबसाईट त्याच्या ह्याच्यावरनं काढेल, डेटावरनं, दॅट एनी एक्सपर्ट विल डू. ओके ओके. ज्याला आयटीचं बेसिक नॉलेज आहे तोही, फक्त काय बेसिक नॉलेज फक्त नुसतं जनरली चालत का नाही, कारण तुम्हाला शेवटी क्रॉसला त्यांना फेस केलं पाहिजे त्या एक्सपर्टनं, त्यांना माहिती पाहिजे. फॉर एक्झाम्पल, मॅडमने मगाशी प्रश्न विचारला की एक्सप्लेन टू मी व्हाय MD5, व्हाय नॉट दिस, व्हाय नॉट दॅट, व्हाय दिस वॉज ब्रॉट इन.
त्याला उत्तर देता आली पाहिजेत. म्हणून एक्सपर्ट बघताना सुद्धा ज्याला हे माहिती आहे त्याला बेटर तुम्ही तो एक्सपर्ट काढणं आवश्यक आहे. ओके, थँक्यू. Yes. Yes. Should we stop? If there are no further questions. हो सर, सर, मला एक आव्हाड सर, सुधाकर आव्हाड सरांनी एक Yes, yes, sir. हँडरेज Yes, sir. केलेला Yes, sir. आहे. Yes, sir. Yes. आव्हाड सर, आपल्याला काही प्रश्न विचारायचा आहे? युवराज सर नमस्कार. सर नमस्कार. नमस्कार. खूप छान तुम्ही आता बोललात. थँक्यू सर. अत्यंत साध्या भाषेत सांगितलं. माझी एक छोटी क्वेरी होती, Yes, रादर sir. डाऊट इन माय माइंड. Yes. सेक्शन 63 मध्ये असं म्हटलंय की Yes. shall be admissible in any proceedings without Right. further proof or Right. production of the original. Right, sir? Right, sir. Right, sir. So admissible in any proceeding we understand. Right. Or production of original we understand. That is the real object in fact. Right, sir. Originalची काय गरज नाही. पण ते Right. सर का असावं विदाउट फर्दर प्रूफ? करेक्ट सर. काय झालंय विदाउट फर्दर प्रूफ प्रोबॅबली ह्यासाठी की जनरली काय व्हायचं की जनरली इट इज टेकन म्हणजे फेडरल रूल्स ऑफ इव्हिडन्स युएस मध्ये फॉर डिजिटल इव्हिडन्स देर इज अ सेपरेट चॅप्टर ज्याच्यामध्ये तुम्हाला यू हॅव टू ऑल्सो गिव्ह द ओरिजिनेटिंग इव्हिडन्स असं त्याला कॉन्सेप्ट आहे. म्हणजे मी एखादा समजा डिजिटल फोटो कोर्टामध्ये हजर केला तर ज्या डिव्हाइस मधनं तो फोटो घेतला मला तेही डिव्हाइस कोर्टामध्ये देणं आवश्यक आहे अंडर द युएस फेडरल रूल्स ऑफ इव्हिडन्स. तर मे बी व्हॉट आवर लेजिस्लेटर्स हॅड ऑन आवर माइंड ऑन देअर माइंड वॉज दिस की जेव्हा हे सर्टिफिकेट दिलं जातं त्यावेळी हा सर्टिफिकेट शुड बी दी एंड पॉइंट फॉर दॅट इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्सेस ऍडमिसिबिलिटी. proponent should not be called upon to submit something over and above that. फॉर एक्झाम्पल मगाशी मी एआयच्या जनरेशन बद्दल बोललो तर मी समजा एआय जनरेट इमेज कोर्टात दिली, अनफॉर्च्युनेट आहे पण मी एआय जनरेट इमेज जर दिली आणि त्याच्यावर 63 सर्टिफिकेट दिलं तर कोर्ट विल हॅव टू ऍक्सेप्ट इट अनलेस अदर पार्टी डिस्प्रूव्ह इट. कोर्ट कॅनॉट आस्क मी की नाही मला हे चुकीचं वाटतं, यू हॅव टू गिव्ह अ फर्दर प्रूफ ऑफ इट्स ऑथेंटिसिटी. तर माय एंड पॉइंट कम्स इन टर्म्स ऑफ ओनर्स ऑफ प्रूफ द मोमेंट आय गिव्ह दॅट सर्टिफिकेट. माझ्या मते फॉर दॅट टू गिव्ह सम सँटिटी टू दॅट सर्टिफिकेट these words are brought without further proof. येस, थँक्यू Sir, thank you. So nice to hear you. सांगितलं. खूप छान. Thank you so much, sir. Thank you so much. ओके. Thank you. Thank you. थँक्यू सर. मी Yes. आमच्या संपूर्ण जनअदालत टीम आणि उपस्थित विद्यार्थ्यांमार्फत आपले आभार मानते. अतिशय छान सोप्या शब्दात आपण मला इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स बद्दल सांगितलं आणि अतिशय मोलाचा वेळ आपण दिला. मला स्टुडंट्सला हे सांगायचं आहे की सरांचा आज एक आर्बिट्रेशनची मीटिंग होती फॉरेन कंट्रीमध्ये आणि त्याच्यामध्ये आपलं ओव्हरलॅपिंग होत होतं टाइमचं. स्टील सरांनी वेळ काढून आपल्यासाठी इतका माय प्लेजर. आणि खूप छान यामध्ये रिस्पॉन्स होता आणि जन अदालत ला मी खूप वर्ष ओळखतो. यू आर डुईंग अ वंडरफुल जॉब आणि सगळी लेक्चर्स आणि आय थिंक द बिगेस्ट टेक अवे फ्रॉम दिस लेक्चर इज आय कुड हिअर आवाड सर्स व्हॉइस. सो माझ्या मध्ये दॅट इज अ बिगेस्ट टेक अवे फॉर मी पर्सनली. एक वेगळी गोष्ट आजच्या लेक्चर मध्ये की आम्हाला आज दोन विद्वान ऍडव्होकेट नाही फक्त एकच विद्वान दॅट इज आवाड सर. नाही आमच्यासाठी तुम्ही दोघेही गुरु वी हॅव आणि इट्स अ कॉमन गुरु फॉर ऑल ऑफ अस. आवाड सर तुमचंही खूप खूप स्वागत आणि थँक्यू सर. थँक्यू मॅडम. थँक्यू एव्हरीवन. गुड नाईट. गुड नाईट. थँक्यू.